पुणं हे तसं फेमसच असतं. लोक जरी त्याची चेष्टा करत असेल, विनोद निर्माण होत असतील, तरी पुणं हे कुठं तुम्ही टाळू शकत नाही. आणि त्याच्यातलाच प्रकार विवाहाच्या बाबतीतसुद्धा आहे. म्हणजे तुम्ही जर एकूण गेल्या 30 वर्षातला जर इतिहास घेतला 1960 ते 1990पर्यंत, तर तुम्हाला लक्षात येईल की भारतभर लोक राहायचे पण लग्न पुण्यात व्हायची. तर त्याच्यामध्ये कारण असं होतं की पुण्यामध्ये पूर्वी वाडे होते खूप मोठे, आणि त्या वाड्याचे कार्यालय केली जायची आणि तिथं कार्यालय व्हायची. म्हणजे मुलगी जरी मुंबईची असेल, हे कोणी बेळगावला राहत असेल, तरी लग्न आपण पुण्यात करू. तर असं ते प्रकार व्हायचा सगळा. त्यामुळे पुणे हे लग्नाकरता तेव्हा खूप प्रसिद्ध होतं. माझ्या लहानपणच्या आठवणी आहेत त्याबद्दल खूप. माझी आई स्वतः म्हणजे असं सामाजिक कार्य करावं या दृष्टीनं ती या प्रकारात ओढली गेली. तर तिचं काय झालं की मला काही बहीण नाही, त्यामुळे तिच्याकरता काही बहिणीकरता काही स्थळबिळ बघायचा असा काही प्रश्न नव्हता. पण तिच्या मैत्रिणी होत्या, तर त्यांच्या मुलीकरता लग्न हे ते जुळवायचं म्हणून मग ते. आणि त्यावेळी कसं व्हायचं की आठवण आपल्या माहितीची लोकं असायचे, त्याच्यात आपण बाबा बघायचो की आपण यांचा हे स्थळ बघू, यांचं हे स्थळ बघू, ते होईल की नाही ते नंतरची गोष्ट. पण अशा तऱ्हेचं ते लग्न जुळवलं जायचं. मग त्याच्यानंतर मग विवाह संस्था आल्या. ते एक पुण्याचं वैशिष्ट्य आहे. सर्वात पहिल्यांदी विवाह संस्था या पुण्यामध्ये आल्या आणि त्यानिमित्तानं मग काही मासिकं पण निघाली. मग स्त्री मासिक असेल, किर्लोस्कर असेल, माहेर असेल, प्रपंच असेल, तर ही जी सगळी मासिकं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला वधूवर सूचक मंडळाच्या काही माहिती सगळी मिळायला लागली. तर हे पुण्याचं वैशिष्ट्य. म्हणजे हे पुण्यात सुरू झालं ते प्रकार. मग नंतर ते बदललं, म्हणजे आता काळाप्रमाणे ते बदलते झालं. मग ते वाड्यात लग्न व्हायची. तर वाड्यात म्हणजे काय आत्तासारखं ते हॉलबिल बघून असलं काही नसायचं. वाड्यात म्हणजे तुम्हाला जे काय लागतं त्या गोष्टी असायच्या. म्हणजे काय पाणी आहे, नंतर मोरी आहे, त्याच्यानंतर संडास आहे. पण ते काय आतासारखे पॉश आहे ते तुम्हाला माहीत त्यावेळी नसायचं ते. आणि टेबल खुर्च्या प्रकार नव्हता, पंक्तीत सगळ्या बसल्या जायच्या. नंतर मगाशी तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे जिलबी हाच कायम एक आयटम कायमचा होता. नंतर मसाले भाताचा हा वेगळेपणाचा होता. आणि बाकीचं ते ठरलेलं असतं ते तेच. म्हणजे त्याच्यात काही फारसा फरक नाही. आतासारखं ते व्हरायटी आणि मग कोणता मेनू निवडा नाही ते असला प्रकार काही नव्हता. त्यावेळी लग्न करायच्या वेळी म्हणजे तुम्हाला कंपल्सरी म्हणजे एक आचारीच ठेवायला लागायचा. म्हणजे त्यावेळी कोणी असं हे करायचं नाही, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट कोणी घ्यायचं नाही. त्यामुळे एक आचारी ठेवायला लागायचं. आणि मग आचारी ठेवायला लागला की मग त्याच्यावर कोणीतरी लक्ष ठेवायला लागायचं. त्यामुळे पु ल देशपांडेंनी नारायण हे ते जी काय भूमिका सांगितली गेली त्याचा रेफरन्स हा अशाची आहे सगळ्याची, की नारायण कोणीतरी असतो, प्रत्येक कार्यात असतो. म्हणजे आपल्याला कळत नाही पण कोणीतरी असा एक असतो की तो बघत असतो सगळीकडे. आणि त्या याच्यातून मग तुम्हाला लक्षात येतं की तो माणूस काही ना काहीतरी लक्ष करतो. आता आचार्यावर लक्ष ठेवायचं म्हणजे केवढं काम आहे मोठं. आचार्य काय सांगेल ते तुम्हाला द्यायला लागतं. नंतर तो मागतोय ते बरोबर बघतो की नाही हे बघायला लागतं, तो करतोय की नाही व्यवस्थित हे बघायला लागतं. आता हे सगळ्यांना अंग अवगत नाही. आणि आता तर आपण एकदा कॉन्ट्रॅक्ट घेऊन बसलं की आपण सुटलो असं म्हणतो. त्यामुळे मग तो एक प्रश्न वेगळाच होऊन जातो. पण त्यावेळी तसं नव्हतं. पण असे उत्साही लोक त्यावेळी असायचे पुण्यामध्ये. म्हणजे नात्यातही असायचे किंवा कोणीतरी जवळपासचा असायचा की तो ते सगळं लक्ष देऊन बघायचा. आणि अशा तऱ्हेने ती कार्य होत होती. त्यानंतर पु ल देशपांडे किंवा कोणत्या तरी एका रमेश मंत्री यांच्या एका विनोदी लेखात हे जे विहीण म्हणणं किंवा हे ते किंवा ते मुलगी जाते लग्न होऊन त्यावेळी मग नंतर ते सगळे हे व्हायचं, म्हणजे सगळ्यांना दुःख व्हायचं, लग्न रडायला लागायचे ते हे सगळे प्रकार. तर त्याला त्यांनी नाव दिलं होतं अश्रू विमोचन कार्यक्रम. तर ते एक मजेशीर प्रकरण होतं त्यावेळी. पण सर्वात गंमत अशी झाली, माझी आई ज्यावेळी माझ्या आईने जवळजवळ 24-25 लग्न ठरवली. आणि ती सगळी सामाजिक याची करते. म्हणजे असं काही नाही की त्याच्यापासून काही आपल्याला पैसा पाहिजे किंवा काही नाही. आणि ती इतकी चोख करायची की त्या दोन्ही ठिकाणची अतिशय इत्थंभूत माहिती घ्यायची. आणि तिला ती माहिती कळल्याशिवाय ती पुढं जायचीच नाही पुढं. आणि असं करून तिनं ती 24 लग्न. आणि अजूनही ते काही त्यांना आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. म्हणजे आता आमची पुढची पिढी आहे तरीसुद्धा ते या गोष्टी मी सांगतो मला 1960 ते 1970च्या. तर त्यावेळच्या काळातली त्यावेळची पुण्यातली गंमतशीर घटना घडली होती की त्यावेळी एक नागनाथ पार्क सदाशिव पेठेतला भाग आहे. तर त्याच्यामध्ये काळे नावाच्या दोघी भगिनी होत्या. आणि त्या काय करायच्या, कोणाचं लग्न ठरलं की त्यांच्याकडं निनावी पत्र पाठवायचं काहीतरी, म्हणजे मुलाकडं किंवा मुलीकडं. आणि असाही उद्योग करायला लागले. आणि त्यांची स्वतःची काय अट होती माहिती का,
की आम्हाला दोघींना एकाच माणसाची लग्न करायचं. हे फार पुण्यात प्रसिद्ध झालं होतं बरं काय, 1965 ते 70 या काळातलं हे प्रकरण आहे. आणि ते पेपरमध्ये इतके दिवस चाललं होतं, कारण त्याच्यानंतर खटले झाले, काय काय झालं, ते प्रकरण मिटलं. नंतर मिटलं म्हणजे काय, लोकांचे प्रॉब्लेम निर्माण झाले किंवा ज्यांची ठरत आली ती लग्न ती मोडली, असला प्रकार निर्माण झाला तो. तर अशा तऱ्हे ते पुण्याचं एक वैशिष्ट्य होतं. मग त्याच्यानंतर मग माझ्या बाबतीत कसं झालं, आई माझ्याकडं माझ्या आजोबा, माझे आई वडील आणि आम्ही तसं सोशल बऱ्यापैकी हिंडणार फिरणार किंवा वावरणारी लोक होतो. माझ्या आजोबा टिळकांचा सहवास त्यांना घडला होता. म्हणजे स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा जरी त्यांच्या वेळेचा सहभाग नव्हता, कारण वयाने लहान होते ते, पण टिळकांना आम्ही त्यांच्या नारायणपेठेतल्या घराच्या जवळच राहायचो. त्यामुळे आमच्या आजोबांना त्यांच्या गणेशोत्सवाच्या समारंभात मात्र माझे आजोबा त्यांच्याबरोबर कायम सहभागी होते. त्यामुळे तो एक वेगळा प्रकार होता. माझे आईवडील हे पण खूपच सोशल होते. म्हणजे त्यांनी असं काय, म्हणजे जे काय आपल्याला जमेल चांगलं करायला ते जमायचं. आता माझ्या आईवडिलांचं लग्न ठरलं ते कसं झालं, माझ्या आईची जी मोठी बहीण होती ती आईपेक्षा 8-10 वर्षांनी मोठी. आणि त्यावेळी मग काय झालं की मग माझ्या ज्या मावशीचे मिस्टर होते त्यांच्यावर अशी एक नैतिक जबाबदारी की मेहुणीचं लग्न तुमच्यावर, म्हणजे असं. आणि त्याच्यात काय तर माझ्या आजोबांचे एक मित्र होते, ते त्या माझ्या मेहुणीच्या म्हणजे माझ्या काकांचे त्यांचे भाऊ होते. तर त्यांनी त्यांना सांगितलं की अरे असं असं माझ्या माहितीत एक आहेत कुलकर्णी, तर त्यांच्या मुलाच्या करता तू आणि बघ तुझ्या मेहुणी करता. मग अशा तऱ्हेनं माझ्या त्या आईचं लग्न. तर त्यावेळी मग बाकी काही बघायचाच प्रश्न नाही, कारण घरातलं म्हणजे सांगते कोणीतरी. त्यामुळे मग काय सरकारी नोकरी आहे ना, पेन्शन आहे ना, झालं प्रश्न मिटला आणि लग्न लागलं. मग ते सगळं. आणि नंतर बघा पत्रिका बघितली त्यावेळी असं लक्षात आलं की दोघांची पत्रिका अजिबात जुळत नव्हती. म्हणजे तो एक प्रकार परत नवीन झाला की आता हे काय प्रकार आहे, मग पत्रिका बघतात म्हणजे काय करतात काय. मग त्यावेळी एक गोष्ट कळली की पत्रिका करताना काही वेळा लोक दुसरीच पत्रिका देतात आणि प्रत्यक्ष बनावट पत्रिका केली जाते. आणि त्या ह्याच्यात जे काही होतं, ओके तो लग्न होतं काय, चांगले जर रिझल्ट मिळाले तर कोणी काय म्हणणार नाही, पण जर प्रॉब्लेम आले तर मग परत त्याच्यात प्रॉब्लेम म्हणतील की अरे बघा त्यांनी बघितलं नाही बरं काय पत्रिकाचं येतात. आता तो एक. आता समर्थांच्या जर सांगण्याप्रमाणे बघितलं तर त्यांनी सांगितलं आहे याला काही याच्यात काही अर्थ नाही आहे, म्हणजे ग्रह ते ह्या गोष्टी आहेत, या काही खरं नाही. त्यांनी फक्त एकच गोष्ट सांगितली की विवेक, म्हणजे विवेक हा जर तुमचा असेल तर तुम्हाला कधी कोणत्याही गोष्टी त्रास होत नाही. आता हा कसा कोणी कसं विवेक सांभाळायचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. पण ग्रह तारे हे ते असं तर आहे. आणि आता सुद्धा म्हणजे आपले कोण आपले शास्त्रज्ञ ते सांगतात की ग्रह तारे हे ते असं काही नाही. आता त्या विवादात कोण कोणाच्यावर किती विश्वास ठेवतो, अभ्यास किती कोणाचा आहे त्याच्यावर आहे. नुसतं आपण वाचन करून आणि मतांतर ऐकून आपण मत बनवून काही अर्थ नाही. त्याच्यातलं जर काही खरंच शोधून काढता आलं तर त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ आहे. एनिवे, पण तो एक भाग झाला पुढचा. तर आमच्या आईचं लग्न झालं तर आई सोशल खूप, तिच्या खूप मैत्रिणी. तर ते पूर्वीच्या याच्याप्रमाणे माहितीतलं स्थळ पाहिजे. मग त्या आमच्या आईच्या मैत्रिणी, तुझा मुलगा काय करतो, मग ते मी त्यावेळी BSc करत होतो. नंतर मग ते BSc रिझल्ट लागल्यावर नोकरीसुद्धा मिळाली नाही तरी आईच्या मागे तुझ्या मुलाचं स्थळच आम्हाला ते पत्रिका दे ते. आई म्हणजे अहो तो अजून पास झाला आहे आणि त्याचं नोकरीसुद्धा अजून नक्की नाही आणि स्थळ कसलं म्हटलं तुम्ही बघताय. त्याच्यानंतर मी MSc करता ॲडमिशन घेतली. त्यामुळे माझं ते पुढचं नंतर आमच्या जागेचा प्रॉब्लेम होता. त्यामुळे तो एक प्रकार होता की जागा नसल्यामुळे, म्हणजे लहान होती त्यामुळे जागा केल्याशिवाय मग काही लग्न करायचं नाही, हा एक हे होता महत्त्वाचा मुद्दा. मग अशा तऱ्हेनं ते माझं थोडं पुढं झालं. मग नंतर मग गंमत अशी झाली की माझ्या कंपनीमध्ये मी नोकरीला लागल्यानंतर माझं लग्न झालं आहे मे 80मध्ये. आणि साधारण ही गोष्ट आहे, मी 78ला लागलो फिलिप्समध्ये. तर 78ला फिलिप्समध्ये लागल्यानंतर माझ्या पत्नीचे मावशीचे मिस्टर ते आमचे युनियन लीडर होते आमच्या कंपनीतले. तर ते युनियन लीडर म्हटले काय व्हायचे आहे की नवीन कोणी माणूस लागला कंपनीत की त्याची चौकशी करायला यायची की हा म्हणजे आता त्याच्यात अनेक मुद्दे असू शकते. म्हणजे युनियनच्या दृष्टीनं कितपत उपयोगी आहे, युनियनमध्ये सहभागी होईल की नाही ते असेल, किंवा हे असं की लग्नाच्या दृष्टीनं कसं स्थळ आहे ते, असा एक प्रकार. तर ते 78-1900 सुमार कधीतरी येऊन गेले आमच्या डिपार्टमेंटला. आणि ते आमचे जे सिनियर लोक होते त्यांच्याबरोबरचे आहे, त्यांना विचारलं त्यांनी की हा काय करतो, हा कुठं राहतो रे, हे सगळी चौकशी त्यांनी केली. आणि चौकशी केल्यानंतर मग आज लोकांना सगळ्या आमच्या डिपार्टमेंटच्या वाटायला लागलं
हे ज्या अर्थी आले आणि यांचं विचारायला लागले ना, तर हा बहुतेक लग्न करतोय बरं का. आणि मग नंतर काय झालं, आमच्या कंपनीतली स्थळं आमच्याकडे यायला लागली बरं का. तर ते त्याच्यातले काही जण मला डायरेक्ट विचारायचे. तर ते त्याच्यानं मी सांगायचो किंवा म्हटलं मी अजून जागा बिगा काही बघितली नाही आहे, तर माझं जागायचं काम झाल्याशिवाय मी काही बघणार नाही. आणि मी आता इथं फिरिसमध्ये आधीची नोकरी बदलून आलो आहे, ते इथं कन्फर्म आहे, ते झाल्यावर मग पुढं बघू असं त्यांना मी सांगायचो. माझ्यापुरता तो प्रश्न मिटायचा. पण जे घरी जायचे ना लोक, त्या आईची पंचायत व्हायची की अरे हे काय प्रकरण आहे याचं. तर मग आईनं सांगून टाकलं मला की बाबा रे तू असं कर आता, की आम्ही काही तुझ्या म्हणजे बाहेरनं बिळणं काय. आणि पुण्यातल्या विशेष म्हणजे कांदे पोहे या कार्यक्रमाला कांद्या पोह्याचा कार्यक्रम म्हणलं जायचं. म्हणजे हे पाहणं बिणं जे व्हायचं ना, त्यावेळी कांदा पोहा करणं हे एक म्हणजे अलिखित असं प्रकार असायचा. आणि लोक पण वाड्यातली असे म्हणायची की अरे यांच्याकडे लोक आले ना, मुलगी येते आली ना, ते बहुतेकात कांदे पोहाचा कार्यक्रम आहे बरं का. म्हणजे दाखवण्याचा असा कार्यक्रम नाही म्हणायचे, कांदे पोहा कार्यक्रम. तर असं तो एक गमतीशीर प्रकार होता. तर मग माझ्या बाबतीत ती 79ला 78ला इथं स्थळ आमच्याकडं म्हणजे हिच्या काकांनी हे केलं. हिच्या बाबांना सांगितलं हे असं म्हणे आमच्या कंपनीमध्ये एक आलेला आहे कुलकर्णी म्हणून, तर तो बघ तू तुझा चालत असेल तर. त्यांनी काय केलं ते सांगितल्यानंतर त्यांनी लगेच निर्णय घेतला. आमच्याकडे 79ची शिवरात्र, तर शिवरात्रीला आम्हाला सुट्टी होती कंपनीला, म्हणजे त्या दिवशी मी घरीच होतो. तर त्यांना ते कळलं शिवरात्रीच्या आधी कधीतरी. आणि मग ते शिवरात्रीला आमच्याकडे सकाळी आमच्या घरी म्हणजे पहिल्यांदा ते आले. ते त्यांचे जे नातेवाईक आहेत पुण्यात त्यांच्याकडे ते आधी गेले. आईला माझ्या सासूबाई आणि हिला त्यांच्याकडं ठेवलं. ते स्वतः सायकलवर आमच्या घरी आले. आणि आल्यावर ते चौकशी किंवा म्हणजे असं आम्ही मुंबईहून आलो आहोत, तर ते दाखवायचं कारण म्हणजे त्या आता मी झोपलेलो सुट्टी होती शिवरात्रीची, त्यावेळी मी उठलोसुद्धा नव्हतो. तर मी झोपलेलो आणि मग ते आई आता आता आलाय माणूस म्हणून एवढा, त्याच्या आधी ते येऊन गेले होते. त्या बऱ्याच गप्पा झाल्या होत्या. त्यावेळी त्यांना असं वाटायला लागलं असेल की नाही बाबा हे स्थळ लगेच बघितलं पाहिजे, आणि म्हणून ते आले असतील असं मला वाटतं. तर मग ते आले आणि मग ते आता आई म्हटली मग ठीक आहे, मग तुम्ही असं करा 1-2 तासांनी या. म्हणजे कसं मी उठणार, आंघोळ करणार, ते सगळं आवरावरी, आणि आमची खोली लहान, मग त्या ह्याच्यात ते सगळं होणार कसं. मग ती म्हटली की तुम्ही 2 तासांनी या. मग 10च्या सुमारास ते आले कधी आमच्याकडे. मग ते सगळं झालं. त्यावेळी ही इतकी बारीक होती बरं का की की माझ्या सासूबाईंना वाटलं नव्हतं की पसंती होईल म्हणून. कारण ते पाहून गेल्यानंतर तिथं ते तिकडे म्हणले की हे काही आपलं जमणार नाही. तर ते म्हणले का नाही जमणार म्हणे. तर ते म्हणे अहो ते तब्येत येते, माझी तशी व्यायामाचीच शरीर आहे आणि मी खेळाडू असल्यामुळे मैदानावर उच्छृंखलपणे वावरलेलं असलं पाहिजे. पहिल्यापासून माझी तब्येत आहे ते दणकट आहे आणि मला अजूनही ट्रेकिंग आहे ते करणारा माणूस असल्यामुळे मला काही तसं प्रॉब्लेम होत नाही काही कशाचा. तर त्यामुळे तब्येत छान होते. त्यामुळे त्यावेळी तिची तब्येत खूपच म्हणजे तिचा जर आमच्या लग्नातला फोटो बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की किती बारीक होती तरी. तर त्यामुळे ते तिने सांगितलं आमच्या सासूबाईंनी तिथं सांगून टाकलं की काय आहे जमणार नाही बरं का. तर ते म्हणले का नाही जमणार. हो म्हणे ती इतकी बारीक आहे त्यांच्यापुढे की म्हणे ते हो म्हणणार नाही तिला म्हणे. तर अशा तऱ्हेने त्यावेळेचा तो प्रश्न मिटला. मग नंतर काय झालं, माझ्या आईला ओळखणारे आणि माझ्या सासऱ्यांना चांगले परिचित असलेले ते कॉलेजमध्ये फर्ग्युसनला बरोबर होते. तर ते दोघं त्यांनी 80 साली परत सांगितलं आई हिचंच स्थळ म्हणजे त्यांना की म्हणजे हे बघ रे म्हणे असं तर माझ्या हे चांगलं माझ्या माहितीतली माझी म्हणजे बहीणच असल्यासारखी आहे, तिचा मुलगा आहे म्हणे. तर मग ते त्यांनी बघितलं. हो ते म्हटलं आम्ही हे बघितलं आहे म्हणे. तर ते त्यावेळेचा एक 78चा रेफरन्स होता. आणि मग 80 साली परत ते आले आणि मग ते म्हटले तू असं कर म्हणे, तू त्यांना सांग माझं नाव सांग म्हणजे ती बघेल म्हणे, म्हणजे माझी आई, कारण ती त्याची बहीण असल्यासारखी होती ती. आणि मग नंतर मग ते परत आले तिथं आणि मग त्यावेळी ते आल्यावर मग ते परत म्हणजे सगळं ते पुढं झालं, ते ठरलं येते आणि मग त्या अशा तऱ्हेनं आमचं लग्न झालं. मग नंतर मग पुढचा प्रकार काय झाला की आमच्या मुलाचं किंवा मुलीचं, तर त्यांना आता ही आत्ताची पिढी, मग त्यांना तर सांगताना सांगूनच टाकलं होतं की बाबांनो तुम्ही तुमचं, आणि मुलगा माझा बाहेरच होता कारण तो UDCTला डॉक्टरेट करत होता. त्यामुळे त्याचा तो तिथंच कायम 4-5 वर्ष मुक्काम होता. त्यामुळे तो इकडं पुण्यात फिरकायचाच नाही. आणि स्थळं विचारायची तर मग ही फोन करून विचारायची ती
तो त्याचं काम सांगायचा, माझं हे चाललं आहे, माझं ते चाललं आहे, मला काही येता येणार नाही. मग ते म्हटलं मग आता तू असं कर, तुला आम्ही तिथंच कॉन्टॅक्ट करते लोक, तू काय ठरवायचं ते ठरव आणि हे मग ते करू आपण तुझं लग्न. मग त्यांनी नंतर 12-13 साली काहीतरी सांगितलं की असं असं एक मुलीचं माझं हे आलेलं आहे फोन आणि आम्ही भेटणार होते ते. तर ते नेमकी गमत अशी झाली, ते त्यावेळी माहीत नव्हतं बरं का मला, पण मग ते त्यांचं सगळं ठाण्यामध्ये ते भेटले. कारण माझा मुलगा UDCTला दादरमध्ये त्याचं हे होतं, म्हणजे कॉलेज होतं, त्यामुळे मग तो तिथून मग ते दादरला आला. ती मुलगी दादरची, म्हणजे मूळची पुण्यातली, पण त्यावेळी दादरमध्ये राहत होती, त्यामुळे आपल्या ठाण्यात राहत होती, म्हणून मग ते ठाण्यात भेटायचं ठरलं. मग ते त्यांनी एक ती डॉक्टर आहे, म्हणजे न्यूरो फिजिओथेरपिस्ट आहे ती, तर तिथं म्हणजे उच्च शिक्षित येते, तिथं वेगळा प्रकार, ह्याची डॉक्टरेट केमिकल इंजिनिअरिंग येते, तो सगळा वेगळा प्रकार, त्यामुळे ते उच्चस्तरीय सगळं, त्यामुळे त्यांचं काय बोलणं झालं असेल ते आणि ते ठरल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं. आणि मग त्यांनी एकमेकांना कळवलं घरी की असं असं आम्ही, म्हणजे मग नंतर मग त्यांचे भेटी, म्हणजे मग तिचे आईवडील आमच्याकडे यायचे. मग त्याच्यात गंमत अशी झाली, ती नेमकी निघाली माझ्या सरांची आणि माझ्या मॅडमची पुतणी. म्हणजे पुण्यामध्ये MES कॉलेजमध्ये पुराणिक नावाचे प्रसिद्ध हे होते, फिजिक्सचे हे प्राचार्य शिकवणार प्रोफेसर, आणि तिची काकू ती मला स्वतःला शिकवायची होती SP कॉलेजमध्ये, आणि अतिशय दोघं विद्यार्थीप्रिय, शिकवणं त्यांचं प्रचंड होतं. म्हणजे एवढं चांगलं फिजिक्स त्यावेळी पुण्यात कोणी शिकवत नव्हतं. त्याच्यानंतर तर मला माहीत नाही काही, पण त्यावेळीच्या कॉलेजमध्ये पुराणिक म्हटले की सगळे म्हणजे असे उडी मारायचे की अरे वा पुराणिक समजलं आहे काय ते. तर त्यांची पुतणी माझी सून. तर आता याच्यातही गंमत अशी आहे की म्हणजे तुम्ही जर शरद तळवलकरांची जर गोष्ट आठवली तर शरद तळवलकर ज्यावेळी फर्ग्युसन कॉलेजमध्ये होते त्यावेळी त्यांना केना वाटवे नावाचे प्राध्यापक होते प्रसिद्ध, आणि त्यांची मुलगी पौर्णिमा वाटवे ती त्यांची प्रेयसी म्हणजे शरद तळवलकरची, आणि त्यांची लग्न झालं त्यांचं ते. तर हा एक योग येऊ शकतो की तुमच्या प्रोफेसरांची मुलगी तुमची बायको होऊ शकते, पण व्याह्यू होणं म्हणजे आपल्या सरांचं व्याह्यू होणं हा एक योग माझ्या बाबतीत आला. तर अशा तऱ्हेची एक म्हणजे एका लग्नाची गोष्ट आपण म्हणतो, पण ती खरोखरच आहे. म्हणजे आमच्याकडे तर मी आमच्या आईच्या लग्नाची गोष्ट, माझ्या लग्नाची गोष्ट, माझ्या मुलाच्या लग्नाची गोष्ट बघितलं. एका लग्नाची गोष्ट ही प्रत्येकाच्या बाबतीत वेगळीच असते, आता मला खरोखर जाणवलं.